जय गुरुदेव मित्रांनो, मागे बघितलं भगवंत सांगतात हे सर्व ठीक आहे अर्जुना हे सर्व ठीक आहे. मला एक सांग, तू अभ्यास करावयास भीत आहेस का? हा सोम साधना, अष्टांग योग साधना, हा अभ्यास करण्यास अगर तू भीत असेल तसा विचार करू नकोस. पुरुषाची इंद्रिय त्याला अभ्यास म्हणजे बागोलबुवा आहे असे उगीच भासवीत असतात. आणि ती जी कल्याण करणारी गोष्ट आहे ती प्रथम अवघड व त्रासदायक वाटते. खरे तर या योगासारखे दुसरे सुख काहीच सोपे नाही. खरे तर योगासारखे दुसरे काहीच सोपे नाही. तू जर चित्तात दृढ ध्येय धारण करशील तर या इंद्रियाचा विरोध होईल. चित्त एकदा बाह्य वस्तूकडून अंतरात वळले की आपणच आत्मतत्व आहोत त्याला अनुभव येतो व ते आनंदी राहते. पुढे पुढे देहभावाच्या अतीत होते. नंतर त्या चित्ताला बाह्य जगातून देणारा कुठलाही आघात दुखी व सुखी करू शकत नाही. जे चित्त बाह्य जगाकडे भेदभावाने पाहते ते भेदाच्या खोड्यामध्ये अडकते. अभ्यासी पुरुषाचे चित्त या खोड्यामधून सुटू शकते आणि संकल्प रहित होऊन वैराग्य स्वीकारते. मग त्या पुरुषाची मनोबुद्धी शांत होऊन आत्मभवनात राहते. परब्रह्म प्राप्तीचा आणखी एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे शारीरिक क्रियाचे आचरण. दृढ निश्चयाने हळूहळू कमी करणे. या निश्चयाचे कडक पालन करावयाचे. कोणाचीही व कसलीही भीड धरवायची नाही. या नित्य कमी होत राहणाऱ्या अडचणीने चित्त स्थिर होते आणि ते स्थिर झालेले नाही असे दिसले तर ते जिकडे जात असेल तिकडे त्याला जबरदस्तीने हकलावे. एवढी जबाबदारी घ्यावी की चित्तामागे इंद्रियांना जाऊ देऊ नये. विचाराच्या मागे येऊन देह कृती करत नाही हे लक्षात आले की चित्त आपोआप स्थिर होईल. मग ते हळूहळू आत्मसुख अनुभवू लागेल. हेही तुला अवघड वाटत असेल आणि हेही तुला जर अवघड वाटत असेल तर सर्व विश्व हे ईश्वर तत्वाचा पसारा आहे हा भाव तो बुद्धीने घट्ट पकडून ठेव. अर्थात मग चित्त कोठेही गेले तर ईश्वर तत्वाशीच संयोग पावत आहे असे तुला समजेल. हे साधले म्हणजे शुभाशुभ कर्मे व सुख दुःख उरणार नाही. कारण जे जे होत असते ते ईश्वर तत्वाचे प्रगटीकरण आहे असा भाव बुद्धीने पकडलेला असतो. या वर्तनाने हे आत्मसुख लाभते. यावर अर्जुनाने विचारले, देवा तुम्ही सांगता हे सर्व पटते पण ते मन मोठे चंचल आहे. ते ताब्यामध्ये आणता येत नाही. बुद्धीला घोटाळ्यात पाडून ते विवेकी पुरुषांना सुद्धा निश्चयी राहू देत नाही. मग निश्चल झाले नाही तर 20पैकी 20 हिश्श्यानी पुरुषाला आत्मलाभ होणार नाही. अर्जुनाच्या या विचाराशी भगवंत सहमत झाले आणि म्हणाले, हे चंचल मन विरक्तीच काबूत आणू शकते. यापेक्षा तू असे म्हण की तुला अभ्यास अवघड वाटत आहे आणि विरक्ती भावना साधेल का नाही ही कल्पना तुला भेडसावीत आहे. पण हे ध्यानात ठेव की अभ्यासात काहीच दुष्कर नसते. अभ्यासाने सर्व साध्य होते. यावर अर्जुन म्हणतो भगवंत म्हणाले, हे बरोबर आहे. अर्जुनाच्या ध्यानात हे आले असावे की दृढ अभ्यासानेच तो श्रेष्ठ व उच्च धनुर्धर झाला. पण माझी आणखी एक शंका आहे, ती अशी, विरक्तीपूर्व अभ्यासी पुरुष आपले ध्येय गाठण्यासाठी कालवश झाला तर त्याचे पुढे काय होते? यावर भगवंतांनी फारच सुंदर उत्तर दिले. भगवंत म्हणाले, अर्जुना, ज्याची आनंदावर निष्ठा असते तो मोक्ष मिळवणारच. तो वाटचाल करत असताना कालवश झाला तर त्याला स्वर्गामध्ये जे तेथील देवतांनाही लाभत नाही ते सुख लाभ होतात. कंटाळा येईपर्यंत तो तेथे राहू शकतो. जन्म घ्यावा असं वाटेल की त्याला इष्ट झालेल्या कुळामध्ये तो पुन्हा जन्म घेतो.
आणि जन्म घेतला पुढे, आणि ती कुले विवेकवंताची अथवा ज्ञानवंताची अथवा नित्य वर्ते तपे आचरणाची असतात. त्या कुलातील स्त्रिया माता लक्ष्मी अथवा जननी पार्वतीप्रमाणे सदा वंदनीय असतात. मातेच्या उदरात देहरूप होत असतानाच त्याला ज्ञानलाभ होत असतो. जन्मानंतर बाल वयात असतानाच सर्वज्ञता येऊन त्यांच्याशी विवाह करते. सर्वज्ञताचा तो स्वामी झाला की सर्व शास्त्रे त्याच्या जिभेवर येऊन नाचू लागतात. मागल्या जन्मीचा देह टाकताना आलेली त्याची बुद्धी या नव्या जन्मी अधिक तीव्र व मुलाग्री होते. कुठल्याही विषयाच्या नाणाकडे त्याची बुद्धी कोणाच्याही मदती वाचून जाते. अरे हे काहीच नाही. अभ्यास व वैराग्य हे भाव त्याचा शोध घेत येऊन आपल्या ठिकाणी राहतात. शांत स्थिती त्याच्या मागे लागते. या योगपीठाचा भैरव होतो. थोडक्यात म्हणजे तो आत्मसिद्धीच्या तीरावर येऊन उभा केला जातो. तेथे तो इंद्रियाती निखळ आनंद असतो आणि नंतर ब्रह्ममय होतो. ही स्थिती लाभावी म्हणून साधक विविध तपेवरती आचरित असतात. कोणी ज्ञानयोगी होतो तर कोणी कर्मयोगी होतो. पण सर्व साधकाचे ध्येय ही अवस्था साधणे एवढेच असते. असा हा योगी देवांनाही देवासारखा वाटतो. मग तो माझे चैतन्य होय. तो योगी हे माझे चैतन्य होय. म्हणजे खरोखर मी देह असतो व तो माझ्या देहाची चेतना होय. त्याच्या माझ्या या अशा प्रेममय अवस्थेचे वर्णन करता येणार नाही. भगवंताचे हे बोल ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटू लागले की याविषयी आपल्याला आणखी काही कळावे. तो असे काही न बोलता श्रीकृष्णांना पार्थाच्या मनातील भाव कळला आणि याविषयी आता बोलावयाचे म्हणून भगवंतांनाच आनंद झाला. भगवंत आता जे सांगतील त्यात ज्ञानाची बीजे असतील ती बीजे श्री निवृत्तीनाथाच्या कृपाप्रसादाने प्रथम येऊन मी ज्ञानदेव आता तुम्हा श्रोताच्या चित्तामध्ये पेरणार आहे. तुम्हा चतुराची चित्ते आतापर्यंतच्या शब्दवर्षवांनी द्रवित होऊन जाऊन बागेतले वाफेत झाले आहेत. पण तरीही त्या बीजाचे सुंदर पीक यावे म्हणून तुम्ही अवधान द्या. माझे बोल बुद्धीने पारखून घ्या. ते तुम्हाला नक्कीच सुखवतील आणि तुमचे कल्याणही करतील. कारण श्रीकृष्णाने अर्जुनासाठी सुंदर शब्दामध्ये जे ज्ञान मांडले तेच ज्ञान मी ज्ञानदेव तुम्हाला आनंदविल अशा ओळीबद्ध मी तुम्हाला गाऊन दाखवेल. आणि हे भगवंतांनी सांगितलेलं अष्टांग योगाचं ज्ञान, सोहम साधना, ही साधना एकवटून हा सातत्याने जर अभ्यास केला तर याच मानव जन्मामधील आमचे जे दुःख असेल हे दुःख नाहीसं होतं. याच मानव जन्मामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने सुख मिळतं, सुख प्राप्त होतं आणि मोक्षगती प्राप्त होती. ही मोक्षगती प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येकाने सोहम 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 असे आत्मचिंतन करावे, आत्माभ्यास करावा. म्हणजे अष्टांग साधनेचा अभ्यास करावा, सोम सिद्धी करावी, अष्टसिद्धी प्राप्त होतात आणि या जन्मामध्ये मोक्ष प्राप्त होतो आणि समस्त या जीवनाचं दुःख नाहीसं होतं. जय गुरुदेव मित्र.